भासा, बरं झालं तुम्ही आलात. हा सोन्याचा हार मला कसा दिसतो आहे? अहो मी काय विचारतेय? तुला आभूषणांची काय आवश्यकता? तू अशीच अतिशय सुंदर दिसते आहेस. मला मोहात पाडणारी मोहिनी. मोहिनी ही कसली उपमा? त्याला एक विशिष्ट अर्थ आहे जो तुला एक दिवस कळेल. बरं, पण आज माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करा. त्याच्यासाठी तू मला बोलवलंस? हो. का? तुम्ही कामात व्यस्त होतात? नाही. बरं सांग, काय काम आहे? एवढी कसली घाई? तुमचं माझ्याकडे लक्ष देखील गेलं नाही आज. भासा, तुला म्हणायचंय काय? मी आज ही नवीन आभूषण आणि वस्त्र मागवून घेतली आहेत. तुला आवडली आहेत ना? बघ, तुला हवी तशी परिधान कर. आपण ह्या विषयावर उद्या बोलायचं का? मला निघायला हवं. कुठे? कशासाठी? त्याआधी तू मला सांग की मला का बोलवलंस? आज आपण दोघांनी एकत्र राजधानीतल्या प्रजेला भेटायला जायचं असं मी ठरवलं आहे. पण आज अचानक का? अनेक दिवस झाले मी गड उतरून राज्यात गेले नाही आणि राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करायला नको. तसे दुर्लक्ष होणार नाहीच, पण आज नाही गेलो तर चालणार नाही का? नाही चालणार. माझी एवढी इच्छा पूर्ण करणार नाही तुम्ही? भासा, आपण उद्या जायचं का? मला वाटलंच तुम्ही काहीतरी कारण सांगणारच. जेजुरीत माझ्यासोबत तुम्हाला जायला आवडत नाही बहुतेक. भासा, असं काही नाहीये. तू कसलीही पूर्वसूचना न देता हे सगळं ठरवलं आहेस. मी नाही म्हटलंय का? केवळ आज नको, उद्या जाऊयात. भासा, अशी रागावू नको. उद्या आपण एकत्र राजधानीत जाऊ आणि प्रजेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवू. पण आज तुम्हाला असे कोणते महत्वाचे कार्य आहे? ते कार्य झाले की मी सांगेन. तुम्ही अरण्यात शिकारीला चालला आहात का? ते मला नाही आवडत. आणि तसेही गडावर मी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की मांसाहार चालणार नाही म्हणून. त्या बानुवाड्याच्या कडेला मेलेल्या मेंढ्यांची लोकर मिळायची म्हणे. आता मला त्यातलं काही नकोय. उगाच का आठवण काढली मी तिची? मी येतो.